नमस्कार मुंबईकर आणि जोगेश्वरीकर. मी आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. आज जोगेश्वरीमध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा बऱ्याच प्रकारे झाडं कापण्यात येत आहेत. ती झाडं कापताना ही शेंड्यापासून कापली जात आहेत. ती का शेंड्यापासून कापली जात आहेत? लोकांना किंवा BMCला असं वाटतं आहे की झाडं पडून, पावसाने झाडं पडून मृत्यू होतो, कोणाच्या गाडीवर पडतात. पडू द्या, हरकत नाही, कारण की मृत्यू हा अटळ आहे. ज्याचा मृत्यू जिथे लिहिलेला आहे त्याचा मृत्यू तिथे नक्कीच होणार आहे. त्याला कोणीही वाचवू शकत नाही, हे निश्चित आहे. हे सगळ्यांनाही माहिती आहे की मृत्यू हा अटळ आहे, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या झाडं कापल्यानंतर ही लाकडं कोणाच्या खात्यामध्ये जातात, कुठे जातात, आणि जर हे अंतिम संस्कारासाठी जात असेल तर मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की जर झाडं कापून अंतिम संस्कार होणार असतील तर आता इलेक्ट्रिकवर आपला अंतिम संस्कार करायला हरकत नाही आहे. कारण की माणूस मेल्यानंतर त्याची राख होते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तो पाहत नाही की मला लाकडावर जाळलं आहे की इलेक्ट्रिकमध्ये जाळलेलं आहे. तर मी आपले आमदार साहेब, खासदार साहेब यांना या व्हिडिओद्वारे खरंच नम्र विनंती करतो की आपण या गोष्टीकडे जातीने लक्ष द्यावं. कारण की झाडं जर कापली आणि ऑक्सिजन जर मिळाला नाही तर ही ते एक एक करून मरणार आहात ना. झाडं पडून ते एकत्रित सगळ्यांना मरण येईल ऑक्सिजन न मिळाल्यामुळे. आपल्याला खरंच नम्र विनंती करतो या व्हिडिओद्वारे आपण जास्तीत जास्त शेअर करावा. कारण आज जोगेश्वरीमध्ये मी पाहिलं, सर्वोदय नगर म्हणू नका, पूनम नगर म्हणू नका, तिथे जी झाडांची छाटणी चालू आहे ती खरंच खूप बेकार चालू आहे. कारण की ती झाडं कापतायत, ती शेंड्यापासून अक्षरशः कापून टाकतात. ती पुन्हा ती झाडं उगवणारी नाहीत. तर झाडं कापलात तर त्या ठिकाणी नवीन झाड एखादं लावता का तुम्ही? अजिबात नाही. जी झाडं लावतात ती तुम्ही आरे कॉलनीमध्ये जाऊन लावता आणि ती अशी छोट्या फांद्या लावताय. त्या कधी जगणार आहेत, कधी मोठ्या होणार आहेत. पण जी झाड जिथे कापलं गेलेले त्या ठिकाणी एखादं झाड लावताय का बा ते हळूहळू झाड मोठं होईल? नाही ना. तर कृपया ही झाड कापायचा कार्यक्रम थांबवा असं मी आपल्याला आमदार साहेब आणि खासदार साहेब आपल्याला नम्र विनंती करतो. याची आपण जातीने चौकशी करावी, लक्ष द्यावं, जेणेकरून आपल्या जोगेश्वरीमधून किंवा मुंबईमधून ही झाड कापायची जी पद्धत आहे ती कृपया लवकरात लवकर बंद करा. आपल्याला खरंच या व्हिडिओद्वारे नम्र विनंती करतो. काही चूक असेल तर माफी करा. जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल. खूप खूप धन्यवाद.